शेतकऱ्यांनो, यंदा सोयाबीन उत्पादन घटणार. 20.5 लाख टन घट होऊ शकते. भाव वाढीची शक्यता. शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाची बातमी आहे. सोयाबीनचे उत्पादन यावर्षी सुमारे 20.5% टनांनी घटणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. सोयाबीन लागवडीचे क्षेत्रफळ व उत्पादकतेतील घट तसेच पिकावर प्रतिकूल हवामानाचा परिणाम ही यामागील प्रमुख कारणे असल्याचे त्यात म्हटले आहे. त्यामुळे यंदा भाव वाढीची शक्यताही वर्तवण्यात येते. सोपा समितीने गुरुवारी देशभरातील आकडेवारीचा अहवाल स्पष्ट केला. या अहवालानुसार सध्या सुरू असलेल्या खरीप हंगामात सोयाबीनची लागवड 114.56 लाख हेक्टर क्षेत्रावर झाली असून त्यातून 105.36 लाख टन उत्पादन झाले आहे. 2024च्या खरीप हंगामात देशात सोयाबीनची लागवड 118.32 लाख हेक्टर क्षेत्रावर झाली होती आणि उत्पादन 125.82 लाख टन होते. यावर्षी हवामानामुळे सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. केवळ महाराष्ट्रात नव्हे तर इतर राज्यातही हीच स्थिती आहे. पाऊस आणि येलो मोझेक व्हायरसचा प्रादुर्भावही अनेक भागात सोयाबीन पिकांसाठी घातक ठरला आहे. त्यामुळे यंदा मोठी घट सोयाबीनमध्ये होणार आहे. त्यामुळे मोठी भाववाढही होऊ शकते असा अंदाज आहे.